राजुरा मतदारसंघामध्ये राजुरामध्ये माणिकगड नावाचा किल्ला आहे, जो आदिवासी गोंड राजांनी बांधला होता आणि ते गोंड राजाचं वैभव आजही माझ्या तालुक्यातील लोकांना पाहायला मिळते। तर या माध्यमातून जो आमचा माणिकगड किल्ला आहे त्या किल्ल्याचं सुद्धा संवर्धन करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाचं त्या ठिकाणी पोट भरण्याचं काम शेतकरी करते आणि म्हणून आमचा शेतकरी राजा या सुखावला पाहिजे। यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून एआयच्या माध्यमातून शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी सरकारचं अभिनंदन करताना फक्त दोन मागण्या या ठिकाणी मांडतो की माझा मतदारसंघ शेवटचा तालुका आहे, राज्याच्या शेवटच्या टोकावर तेलंगणाच्या सीमेवर आहे, तर माझ्या मतदारसंघामध्ये रस्ते नाही आहे, रस्त्याची मला आवश्यकता आहे। माझ्या मतदारसंघामध्ये सिंचनाच्या सुविधा नाही, त्या सिंचनाच्या सुविधा या माध्यमातून आम्हाला मिळालं पाहिजे। या ठिकाणी उद्योग आले पाहिजे। एवढेच नव्हते, ज्योती जो शेवटचा तालुका आहे त्या तालुक्यात पट्टे सुद्धा देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। अध्यक्ष महोदय, आज आपले सरकार आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं सरकार समाजाच्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम करत आहे आणि तेच काम आज राष्ट्रपती महोदयाच्या अभिभाषणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात समोर आला आणि म्हणून एक असं सरकार की जे या राज्यातल्या गोरगरीब माणसाला, समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम करत आहे आणि त्या सरकारचा रोडमॅप माननीय राज्यपाल महोदयांनी सादर केला। त्या राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाचं या ठिकाणी माझ्या राजुरा मतदारसंघातील जनतेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करून माझ्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद।